काल आपण रूल्स फॉर आयुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हा पॉईंट सुरू केलेला होता. त्यानंतर आज या पॉईंट सोबतच दुसरा जो पॉईंट आहे आयुपीएसी नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अल्किन्स अँड अल्काइन्स, तो पॉईंट आपण हे दोन्ही पॉईंट आज आपण बघणार आहोत. तर कालचा पॉईंट आपण जस्ट थोडासा रिकॅप करूयात. रूल फॉर आयुपीएसी नॉमेनक्लेचर फॉर ब्रांच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये आपण काल लॉंगेस्ट जी कार्बन चेन आहे दिलेल्या कंपाऊंड मध्ये ती सिलेक्ट केलेली होती. त्याला पॅरेंट चेन असं म्हटलं जातं आणि पॅरेंट चेनच्या व्यतिरिक्त जो शिल्लक असलेला पार्ट आहे त्याला म्हटलं जातं साईड चेन म्हटलं जातं किंवा ब्रांचेस किंवा अल्किल सबस्टिट्यूएंट असं म्हटलं जातं. हा एक पॉईंट बघितला होता. त्याचसोबत पॅरेंट चेन जे आहे ती 5 कार्बन ॲटम आणि एक CH3 ग्रुप असणारे अल्किल सबस्टिट्यूएंट. तर त्याचं देखील एक एक्झाम्पल हे जे काल एक्झाम्पल बघितलं होतं की 5 यामध्ये कार्बन ॲटम आहे आणि अल्किल सबस्टिट्यूएंट आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की त्यामध्ये लॉंगेस्ट चेन जी आहे ती ही स्ट्रेट चेन सिलेक्ट न करता या पद्धतीने जी डॉटेड कार्बन ॲटम असलेली 6 कार्बन ॲटम असलेली ही लॉंगेस्ट चेन आपल्याला सिलेक्ट करायची. त्याच्यामध्ये ही साईड चेन जी आहे ती मिथाइल ग्रुप असणार आहे. त्याला ब्रँचेस किंवा अल्किल सबस्टिट्यूएंट तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर याच पॉईंटमध्ये आपण कंटिन्यू करतोय. पॅरेंट चेन हॅज अ 6 कार्बन ॲटम. कालची जी आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं पॅरेंट चेन जे आहे याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळतात. 6 कार्बन ॲटम्स आणि and methyl group is the alkyl substituent. If two chains of equal length are located, the one with maximum number of substituent is selected as a parent chain. आता उदाहरणार्थ जर अशी एखादी चेन की ज्यामध्ये 6 कार्बन आपल्याला पाहायला मिळत आहे लॉंगेस्ट चेन मध्ये, मग ती 6 कार्बन ॲटम असलेल्या लॉंगेस्ट चेन कोणत्या कोणत्या होतील त्या आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर 2 किंवा 2पेक्षा जास्त लॉंगेस्ट चेन जर असतील आणि त्यातल्या जास्त ज्याच्याकडे सबस्टिट्यूएंट आहे ती आपल्याला लॉंगेस्ट चेन करायची. आता उदाहरणार्थ लॉंगेस्ट चेन 1 2 3 4 5 6 ही डॉटेड लाईनची जी तुम्हाला लॉंगेस्ट चेन कार्बनची पाहायला मिळते याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 6 कार्बन ॲटम तिथे पाहायला मिळत आहे. 6 कार्बन ॲटम जी डॉटेड चेन आहे या डॉटेड चेनमध्ये 6 कार्बन ॲटम पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर आता आपण ही डॉटेड चेन ऐवजी 1 2 3 4 5 आणि 6 ही जर चेन घेतली तर त्याच्यामध्ये देखील किती कार्बन ॲटम पाहायला मिळणार आहे आपल्याला, त्याच्यामध्ये सुद्धा 6 कार्बन ॲटम पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अशी जर चेन आपण सिलेक्ट केली तर त्याच्यात किती कार्बन ॲटम होत आहे 1 2 3 4 5 तर 5च कार्बन ॲटम होत आहे. याचा अर्थ ही लॉंगेस्ट चेन होऊ शकत नाही कारण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडं पर्याय जे आहे ते जास्त कार्बनचे आहे. त्याच्यामुळे लॉंगेस्ट चेन आपण कोणती सिलेक्ट करणार आहोत तर लॉंगेस्ट चेन आपण या ठिकाणी 2 पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. आयतर ही जी डॉटेड लाईन मध्ये जी तुम्हाला रिंग चेन पाहायला मिळते 1 2 3 4 5 6 ही एक चेन, किंवा दुसरी चेन जी आहे ती आपण या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. ती मे बी प्रत्येकाला समजली पण असेल. ही या पद्धतीने जी आहे याच्यामध्ये आणि हा जो पार्ट आहे तो आपण कट करूयात. लॉंगेस्ट चेन जे आहे ते आपण सिलेक्ट करतोय. या पद्धतीने ही लॉंगेस्ट चेन होईल. लॉंगेस्ट चेन मध्ये ब्रँचेस या ब्ल्यू कलरची जी चेन सिलेक्ट केली 1 2 3 4 5 6 त्याच्यामध्ये पण 6 कार्बन ॲटम आपल्याला पाहिजे. पॅरेंट चेन हेक्सेन विथ 2 अल्किल सबस्टिट्यूएंट करेक्ट पॅरेंट चेन. आता आपल्याला पुढचं परत एक एक्झाम्पल पाहायचं आहे की ज्यामध्ये लॉंगेस्ट चेन जी आहे ती आपण बघणार आहोत. 1 2 3 4 5 6 स्ट्रेट चेन जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये किती आपल्याला कार्बन पाहायला मिळत आहे तर 6 कार्बन ॲटम जे आहे ते स्ट्रेट चेन जर आपण सिलेक्ट केली तर 6 कार्बन ॲटम हे पाहायला मिळतं. तर स्ट्रेट चेन 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर आपण काय करूयात या पद्धतीने एक ब्रँच करून घेऊयात. इथं अटॅचमेंट झालेली आहे त्याच्यामुळे दुसरी जी चेन आहे ती या पद्धतीने जी डॉटेड तुम्हाला चेन पाहायला मिळते त्याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहे ते मोजून घेऊयात आपण. 1 2 3 4 5 6 तिथं पण 6 कार्बन ॲटम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर दुसरी जी चेन आहे ती आपण या पद्धतीने होती का ती एक बघूयात. 1 2 3 4 5 6
त्या ठिकाणी पण 6 कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि स्ट्रेट चेन तर आपण बघितलेलीच होती, तर त्याच्यामध्ये आपल्याला 6 कार्बन ॲटम जे आहे ते पाहायला मिळत आहे. तर यामध्ये ही जी डॉटेड लाईन जी चेन सिलेक्ट केलेली आहे ती करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, तर ती इनकरेक्ट आहे. कारण का इनकरेक्ट आहे, कारण याच्यामध्ये ही जी चेन डॉटेड लाईन जी चेन पॅरेंट हेक्झेनची सिलेक्ट केली त्याच्यामध्ये फक्त एकच सबस्टिट्यूएंट आपल्याला पाहायला मिळतो. कोणता एकच सबस्टिट्यूएंट, तर चेनच्या व्यतिरिक्त जो पार्ट आहे हा एकच सबस्टिट्यूएंट आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे ही जी चेन त्यांनी जी सिलेक्ट केलेली आहे ती चेन कशी असणार आहे, ती इनकरेक्ट असणार आहे. दिस इज द इनकरेक्ट चेन. ती का बरं इनकरेक्ट आहे समजलं, कारण त्याच्यात एकच सबस्टिट्यूएंट हा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आपल्याकडे पर्याय किती आहे, आपण तिथे 3 पर्याय त्या ठिकाणी आहे, त्यामध्ये आपण योग्य पर्याय आता आपण निवडणार आहोत. तर पॅरेंट चेन विथ हेक्सेन म्हणजे हीच एक्झाम्पल जे आहे. मग आता आपण करेक्ट चेन जे आहे ती करेक्ट चेन कशी असेल त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. तर करेक्ट चेन निवडताना मग त्यामध्ये सगळ्यात जास्त सबस्टिट्यूएंट जे आहे ते आले पाहिजे. मग करेक्ट चेन जी आहे ती 6 कार्बन ॲटमची आपण स्ट्रेट चेन जरी सिलेक्ट केली या पद्धतीने तरी देखील चालेल, की त्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूएंट किती पाहायला मिळतील. हा एक सबस्टिट्यूएंट तिथे पाहायला मिळेल, हा एक सबस्टिट्यूएंट, आणि हा दुसरा सबस्टिट्यूएंट जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळेल. जर आपण या पद्धतीने ब्ल्यू कलरची लॉंगेज चेन सिलेक्ट केली तर 2 सबस्टिट्यूएंट पाहायला मिळतात. परंतु याआधी जर डॉटेड चेन जर आपण सिलेक्ट केली तर डॉटेड चेनमध्ये आपल्याला फक्त एकच सबस्टिट्यूएंट पाहायला मिळत होता. कोणता सबस्टिट्यूएंट, तर त्यामध्ये फक्त आपल्याला CH3 हा एकच सबस्टिट्यूएंट जो आहे तो पाहायला मिळत होता. त्याच्यामुळे ती जी चेन आहे ती इनकरेक्ट होणार आहे आणि आपल्याला सबस्टिट्यूएंट त्या ठिकाणी कमी पाहायला मिळतात. सो पॅरेंट चेन हेक्सेन विथ 1 अल्किल सबस्टिट्यूएंट इज इनकरेक्ट. त्यांनी सांगितलंय का इनकरेक्ट असणारी ही जी डॉटेड जी चेन आहे ती इनकरेक्ट आहे. आपण करेक्ट चेन जी आहे ती बघितलेली. त्याच्यानंतर दुसरा रूल आता आपल्याला पाहायचा आहे. द पॅरेंट चेन इज नंबर्ड फ्रॉम 1 एंड. अशा एंड कडून पॅरेंट चेनला नंबर द्यायचा आहे टू द अदर लोकंट. आपण याला हायलाइट जे आहे ते करून घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला देखील सोपं जाईल. पॅरेंट चेन इज नंबर्ड. पॅरेंट चेन जे आहे ते नंबर्ड करायचं आपल्याला. पॅरेंट चेन इज नंबर्ड फ्रॉम 1 एंड टू अदर लोकंट. द पोझिशन इज कॉल्ड ॲज लोकंट नंबर. पॅरेंट चेन जे आहे ते आपल्याला कोणत्या साईडनी नंबरिंग करायचे आहे. पॅरेंट चेन ही आपल्याला त्याला नंबर द्यायचे. कोणत्या साईडने नंबर द्यायचे, फ्रॉम 1 एंड, अशा एंडकडून नंबर आपल्याला द्यायचे आहे. द अदर लोकंट द पोझिशन. ही लोकंटची जी पोझिशन आहे त्या पोझिशनला कमीत कमी नंबर आला पाहिजे. इज कॉल्ड ॲज अ लोकंट नंबर. त्याला म्हटलं जातं लोकंट नंबर असं म्हटलं जातं ऑफ द अल्किल सबस्टिट्यूएंट. द नंबरिंग इज डन इज दॅट डायरेक्शन विच विल बी रिझल्ट लोवेस्ट पॉसिबल लोकंट नंबर. हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. का जो लोकंट असणार आहे, लोकंट म्हणजे काय, सबस्टिट्यूएंट किंवा साईड चेन जे आहे त्या साईड चेनला सगळ्यात कमी नंबर आला पाहिजे अशा बाजूने तुम्हाला नंबर द्यायचा आहे. म्हणजे लेफ्ट साईडने नंबर करा किंवा राईट साईडने नंबर करा, परंतु तुम्हाला नंबर जो आहे तो कमीत कमी किती आला पाहिजे, कोणत्या साईडने कमी आला पाहिजे, की ज्या साईडने सबस्टिट्यूएंटला सर्वात कमी नंबर आला पाहिजे अशा साईडने आपल्याला नंबरिंग जे आहे ते करायचं आहे. मग आता आपल्याला 2 एक्झाम्पल दिलेले आहे. पहिले एक्झाम्पल, दोन्ही एक्झाम्पल सारखेच आहे. हे जे दोन्ही एक्झाम्पल आहे ते सेम आहे. मग याच्यामध्ये काय केलं, लॉंगेज चेन जी आहे ती सिलेक्ट करण्यात आलेली आहे. लॉंगेज चेन कोणती सिलेक्ट केलेली असेल ती लगेच तुम्हाला समजलं असेल. ही लॉंगेज चेन या ठिकाणी सिलेक्ट केली. इथं पण लॉंगेज चेन, ही पॅरेंट चेन सिलेक्ट केली. आता पॅरेंट चेन सिलेक्ट केल्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, सबस्टिट्यूएंट. इथं पण तुम्हाला एक सबस्टिट्यूएंट पाहायला मिळतोय, इथं पण तुम्हाला एक सबस्टिट्यूएंट पाहायला मिळतोय. आता नंबरिंग करायचं. दुसरा पार्ट असतो पॅरेंट चेन सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग. मग आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही अशी साईड चेन सिलेक्ट केली तर चालेल का? चालेल, ती पण चालेल. इथं पण तुम्ही अशी साईड चेन सिलेक्ट केली तर हा सबस्टिट्यूएंट होईल, इथं पण हा सबस्टिट्यूएंट होईल, ते पण चालेल. आता आपण साईड चेन ही स्ट्रेट चेन सिलेक्ट केलेली की ज्याच्यामध्ये लॉंगेस्ट कार्बन चेनमध्ये 4 कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही एक्झाम्पल सारखेच आहे. दोघांमध्ये पण सबस्टिट्यूएंट जे आहे CH3, इथे पण CH3 आपल्याला सबस्टिट्यूएंट पाहायला भेटतोय. आपल्याला करायचं नंबरिंग. नंबरिंग कोणत्या साईडने करायचं हा रूल तुम्हाला फक्त समजून घ्यायचा आहे. नंबरिंग करत असताना आपण काय करूयात, हा जो सबस्टिट्यूएंट आहे म्हणजे जी ब्रँच आहे त्या ब्रँचला, त्या सबस्टिट्यूएंटला, अल्किल सबस्टिट्यूएंटला सगळ्यात कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा साईडने, मग लेफ्ट हँड साईडनी किंवा राईट हँड साईडनी नंबरिंग करायचं आपल्याला.
आणि नंबरिंग केल्यानंतर आपल्याला कोणती बरोबर नंबरिंग आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आपण काय करूयात, पहिलं लेफ्ट साईडने नंबरिंग करूयात. 1 2 3 4 या कार्बनला नंबरिंग केलं 1 2 3 4. आता या CH3 ग्रुपला कमीत कमी इथं किती नंबर आलेला पाहायला मिळतो, आपल्याला 2 नंबर आलेला पाहायला मिळतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूएंट, म्हणजेच लोकंटला नंबर किती पाहायला मिळतोय 2. त्याला म्हटलं जातं प्रॉपर नंबरिंग. का बरं प्रॉपर नंबरिंग म्हटलं जातं ते आपण पुढे बघूयात. सेम एक्झाम्पल आहे. आता आपण लेफ्ट हँड साईडने नंबरिंग करण्याऐवजी राईट हँड साईडने नंबरिंग करूयात. 1 2 3 4. आता 1 2 3 4 राईट हँड साईडने नंबरिंग केलं. या सबस्टिट्यूएंटला किती नंबर आलेला आहे, हा सबस्टिट्यूएंट ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचा नंबर किती येतोय 3. पहिल्या ठिकाणी किती येतोय 2. मग कमीत कमी नंबर कुठं तुम्हाला पाहायला मिळतोय, पहिल्या एक्झाम्पलमध्ये का दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये? तर आपल्याला पहिल्या एक्झाम्पलमध्ये या सबस्टिट्यूएंटला या CH3 ज्या कार्बनला अटॅच आहे, CH3 ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यामध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये सर्वात कमी नंबर पाहायला मिळतोय 2. त्याच्यामुळे हे नंबरिंग कसं झालेलं आहे, प्रॉपर नंबरिंग असणार आहे. आणि दुसरं जे नंबरिंग असणार आहे ते इम्प्रॉपर नंबरिंग आहे, कारण त्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट लोकंटला जास्त नंबर आलेला पाहायला मिळतोय. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कमीत कमी नंबर आलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे पहिलं नंबरिंग हे करेक्ट आहे, दुसरं नंबरिंग हे इम्प्रॉपर आहे, चुकीचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला नंबरिंग करता आलं पाहिजे. सबस्टिट्यूएंटला सर्वात कमीत कमी नंबर हा देता आला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, तिसरा जो रूल आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट रूल, नेम ऑफ द अल्किल सबस्टिट्यूएंट. जे अल्किल सबस्टिट्यूएंट असणार आहे, नेम ऑफ द अल्किल सबस्टिट्यूएंटचा रूल आपल्याला आता या ठिकाणी पाहायचा आहे. नेम ऑफ द अल्किल सबस्टिट्यूएंट्स आर ॲडेड ॲज अ प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीचं नाव. त्या ठिकाणी हे जे काही अल्किल सबस्टिट्यूएंट आहे याला म्हटलं जाते मिथाईल, कारण तुम्हाला अल्किल ग्रुप सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही अभ्यासलेले पण असतील आणि लवकर तुमची टेस्ट पण होणार आहे. हा चॅप्टर संपल्यानंतर त्याच्यावरती तुमची टेस्ट होईल, त्याच्यामुळे अभ्यास करायला सुरुवात करा आणि लवकरात लवकर, कारण ती टेस्ट जी आहे ती ऑनलाईन असणार आहे आणि आपण गुगल क्लासरूमद्वारे ती टेस्ट घेणार आहोत. ऑनलाईन तुम्हाला टेस्ट तयार करून दिली जाईल. 15 मार्काची टेस्ट असेल, त्याच्यात 15 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आणि चॅप्टर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसऱ्याच लेक्चरला आपली ही टेस्ट असेल. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास भरपूर करून ठेवा. हा चॅप्टर संपल्यानंतर लगेच त्याच्यावरती टेस्ट जी आहे 15 मार्काची टेस्ट ही होईल. 15 MCQ, त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस म्हणजे बहुपर्यायी प्रश्न हे असणार आहे. एक प्रश्न असेल त्याला 4 पर्याय असेल आणि ते सबमिट केल्या लगेच तुम्हाला तुमचे मार्क जे आहे ते ऑनलाईन पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 15 आउट ऑफ 50, 15 पैकी 15 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. अशा पद्धतीने आतापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. तर आपण तिसरा रूल जो आहे तो बघतोय, नेम्स ऑफ द अल्किल सबस्टिट्यूएंट. नेम ऑफ द अल्किल सबस्टिट्यूएंट्स आर ॲडेड ॲज अ प्रिफिक्स. अल्किल सबस्टिट्यूएंटचं नेम जे आहे ते सुरुवातीला घ्यायचं आपल्याला. कसं सुरुवातीला ते तुम्हाला आता नाव देताना हे समजणार आहे. प्रिफिक्स टू द नेम ऑफ द पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केनच्या सुरुवातीला आपल्याला सबस्टिट्यूएंटचं नाव जे आहे ते द्यायचं आहे. डिफरंट अल्किल सबस्टिट्यूएंट आर लिस्टेड अल्फाबेटिकली. वेगवेगळे जे अल्किल सबस्टिट्यूएंट असणार आहे त्यांची कशी ऑर्डर आपल्याला अरेंज करायचे आहे, तर ते अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहे. तुमचा आता तुम्हाला रोल नंबर मिळाले. रोल नंबर मिळत असताना तुमचे नावं जे आहेत ते कसे अरेंज केलेले आहे, तर अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहे, ABCD याप्रमाणे. त्याच पद्धतीने अल्किल ग्रुप देखील अरेंज करत असताना ते अल्फाबेटिकली तुम्ही ऑर्डर आणि अरेंज करून घ्यायचे. विथ इच सबस्टिट्यूएंट नेम प्रिसिडेड बाय अप्रोप्रिएट लोकंट नंबर. आणि त्याचसोबत लोकंट नंबरची पोझिशन जी आहे ती पण त्या ठिकाणी मेन्शन करायची आहे. द नेम ऑफ द सबस्टिट्यूएंट इज सेपरेटेड फ्रॉम लोकंट नंबर बाय अ हायफन. हायफन वापरायचा आहे त्या ठिकाणी. हायफन केव्हा वापरायचा, ज्या ठिकाणी नंबर आणि वर्ड येईल त्या ठिकाणी असा हायफन म्हणजे डॅश वापरायचा. नंबर आला का कॉमा वापरायचा. जेव्हा ज्या ठिकाणी 2 नंबर येतील त्या ठिकाणी काय वापरायचे, तुम्ही कॉमा या वापरायचा आहे. कॉमा जो आहे या पद्धतीने वापरायचा आहे. आणि ज्या ठिकाणी नंबर आणि वर्ड येईल त्या ठिकाणी काय वापरायचं आहे, हायफन म्हणजे डॅश वापरायचं आहे. तर डॅश केव्हा वापरायचं आहे समजलं. डॅश जेव्हा नंबर आणि वर्ड येईल किंवा वर्ड किंवा नंबर येईल, असं वर्ड किंवा नंबर आला त्या ठिकाणी काय वापरायचा, डॅश वापरायचा. आणि ज्या ठिकाणी नंबर येतील, उदाहरणार्थ 4,4 किंवा 3 असे काही नंबर जर आले तर त्या ठिकाणी काय वापरायचे, कॉमा जो आहे तो तुम्हाला वापरायचा आहे.
मग एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे CH3 CH2 CH CH असं एक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये सर्वात पहिलं तुम्ही काय सिलेक्ट करून घ्यायचं, पॅरेंट चेन सिलेक्ट करायची. करूयात आपण पॅरेंट चेन, लॉंगेस्ट पॅरेंट चेन ही सिलेक्ट केली आपण. ही सर्वात लॉंगेस्ट चेन आहे. कार्बन मोजून घेऊ शकता, 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन ॲटम आहे. त्याच्यामध्ये इथे 2 सबस्टिट्यूएंट पाहायला मिळते. एखादा विद्यार्थी म्हणजे आम्ही अशी चेन सिलेक्ट केली का तर चालेल का, तर मोजून घ्यायचे कार्बन किती होतं त्याच्यात. 1 2 3 4 5 6 6 कार्बन ॲटम होत आहे. लॉंगेस्ट पॅरेंट चेनमध्ये 7 कार्बन ॲटम होत आहे. एखादा विद्यार्थी म्हणजे आम्ही अशी चेन सिलेक्ट केली तर चालेल का, तर मोजून पहा 7 कार्बन ॲटम असतील किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती पण सिलेक्ट केली तरी चालेल. 2 3 4 5 6 6च होत आहे. तर त्या चेन करेक्ट होणार नाहीये, त्या रॉंग होतील. सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी 7 कार्बनची आहे, त्याच्यामुळे हीच करेक्ट चेन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 सबस्टिट्यूएंट पाहायला मिळतात. आता 7 कार्बन ॲटम आहे. 7 कार्बन ॲटमचं अल्केनचं नाव पहिले लिहून टाकायचं. 7 कार्बन ॲटमचं अल्केन, इथं कार्बनचे 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन ॲटम आहे. आता या 7 कार्बन ॲटमला आपल्याला नंबरिंग करायचे. नंबरिंग कोणत्या साईडने करायचं आहे ते आता तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंबरिंग आपण कोणत्या साईडने करायचं, लेफ्ट हँड साईडने करायचं की राईट हँड साईडने करायचं. चला आता लेफ्ट हँड साईडने आपण नंबरिंग करून बघूयात. लेफ्ट हँड साईडने जर नंबरिंग केलं 1 2 3, मिथाइल ग्रुपला किती नंबर येतोय, 3 नंबर येतोय. कमीत कमी याला 3 नंबर येतोय जर लेफ्ट हँड साईडने नंबरिंग केलं तर. आणि राईट हँड साईडने नंबरिंग केलं तर 1 2 3 4, इथायला 4 नंबरिंग येतोय. त्याच्यामुळे आपल्याला राईट हँड साईडने नंबरिंग केलं तर 4 इथं नंबर येईल आणि लेफ्ट हँड साईडने नंबरिंग केलं तर कमीत कमी सबस्टिट्यूएंटला नंबर 3 येतो. त्याच्यामुळे आपण कोणत्या साईडने नंबरिंग करणार आहोत, आपण लेफ्ट हँड साईडने नंबरिंग करणार आहोत. मग नंबरिंग जे आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. नंबरिंग जे आहे, नंबरिंग घेऊयात आपण सबस्टिट्यूएंट करिता. तर पहिला जो कार्बन ॲटम आहे याला म्हणूयात 1, त्यानंतर दुसरा कार्बन ॲटम, थर्ड, त्यानंतर 4 5 6 आणि 7 हे करून घेतलं आपण नंबरिंग. आणि इकडनं जर नंबरिंग केलं असतं तर मग नंबरिंग कसं झालं असतं, तर त्या ठिकाणी इथं 1 2 3 4, मग 4 नंबरचा पहिला सबस्टिट्यूएंट आला असता. पण इकडनं नंबरिंग केल्यामुळे सबस्टिट्यूएंट किती नंबरला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, 3 नंबरला. ज्या साईडने लवकर सबस्टिट्यूएंट येईल त्या साईडने आपल्याला नंबरिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. आता सबस्टिट्यूएंट कोणते, तर पॅरेंट चेनच्या व्यतिरिक्त जे शिल्लक असलेले आहे त्याला सबस्टिट्यूएंट म्हटलं जातं. आपण सबस्टिट्यूएंट घेऊयात. हा आहे 3 नंबरला मिथाइल ग्रुप आटायचा आहे आणि 4 नंबरला 2 कार्बन ॲटम असलेला इथाइल ग्रुप आटायचा आहे. आता पहिलं काय करायचं, पहिलं पॅरेंट चेनचं नाव लिहून टाकायचं. पॅरेंट चेनचं नाव काय आहे, 7 कार्बन ॲटम असलेला अल्केन कोणतं होणार आहे, तर 7 कार्बन ॲटम अल्केन जे आहे ते होणार आहे हेप्टेन. पहिलं एवढं नाव लिहून टाकायचं, हेप्टेन. काय, पॅरेंट चेनचं नाव 7 कार्बन ॲटम असलेलं हेप्टेन. आता इथे 2 सबस्टिट्यूएंट आहे. कोणते 2 सबस्टिट्यूएंट आहे, एक आहे 3 नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि 4 नंबरला इथाइल ग्रुप आहे. मग आता 4 इथाइल पाहिला लिहायचा का 3 मिथाइल पाहिला लिहायचा ते आता तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यासाठी कोणती ऑर्डर वापरायची, ती जे प्रिफिक्स आहे सुरुवातीला नाव जे द्यायचे आहे त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची. मग इथाइल पाहिला येणार आहे का मिथाइल पाहिला येणार आहे, तर इथाइल पाहिला येणार आहे. कारण का बरं, कारण त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली ई पाहिला येतो, 4 इथाइल, आणि त्याच्यानंतर 3 नंबरला मिथाइल ग्रुप आटायचा आहे. त्याच्यामुळे मग त्याचं हे प्रिफिक्स याला म्हटलं जातं प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे काय, हे सुरुवातीचे नाव. 4 नंबरला इथाइल ग्रुप आहे, 3 नंबरला मिथाइल ग्रुप आहे. डॅश इथं वापरलाय. डॅश केव्हा वापरायचा, नंबर आणि वर्ड असतील तर त्या ठिकाणी डॅश वापरायचा, आणि नंबर असतील तर नंबरमध्ये काय वापरायचं, कॉमा. म्हणजे पूर्ण त्या कंपाऊंडचं नाव काय होईल, 4 इथाइल 3 मिथाइल हेप्टेन. परंतु काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही असं लिहिलं तर चालेल का, 3 नंबरला आहे मिथाइल, तो पहिला आलाय 3 नंबरला, आणि त्याच्यानंतर 4 नंबरचा आलाय इथाइल, आणि नंतर हेप्टेन असं लिहिलं तर चालेल का, तर तुम्हीच सांगायचं ते चालेल का, तर ते चालणार नाही, ते रॉंग होईल. का बरं रॉंग होणार आहे, याचं रिझन पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. का बरं रॉंग होणार आहे, कारण त्या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डर काय केली जात नाही, फॉलो केली जात नाही. इथं एम पाहिला आलाय त्याच्यानंतर ई पाहिला आलाय. आपल्याला कोणती ऑर्डर फॉलो करायची आहे, आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे ती फॉलो करायची आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि त्याच्यामुळे हे जे नॉमेनक्लेचर आहे हे करेक्ट आहे.
4 इथाईल 3 मिथाईल हेप्टेन. दुसरं करेक्ट नाही, कारण त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. नेक्स्ट पार्ट, that is 4 number rule. When both the numbering give the same set of locant, that numbering is chosen which gives smaller locant to the substituent having alphabetical priority. Thus the IUPAC name of the following structure is 3-ethyl 4-methyl hexane and not 3-methyl 4-ethyl hexane. आता जे आपण बघितलेलं होतं की जेव्हा बोथ द नंबरिंग, जेव्हा दोन्ही नंबरिंग जे आहे, दोन्ही साईडचे जे नंबरिंग आहे ते नंबरिंग सारखं जर येत असेल तर वेन बोथ द नंबरिंग गिव द सेम सेट. आता नंबरिंग जे आहे ते या ठिकाणी आपण करूयात. पॅरेंट चेन प्रत्येकाला समजले असेल. पॅरेंट चेन जे आहे ती स्ट्रेट चेन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 1 2 3 4 5 6 अशी जर ही लॉंगेस्ट सबस्टिट्यूएंट आहे असं घेतलं तर 3 आणि 2 5 होत आहे. असं घेतलं तर किती होत आहे? 3 4 5 आणि 6 6 होत आहे. तर अशी चेन जरी घेतली तुम्ही तरी देखील चालेल किंवा डायरेक्ट स्ट्रेट चेन घेतली तरी देखील चालेल. 2 या ठिकाणी पॉसिबिलिटी होत आहे. त्या 2 पॉसिबिलिटीपैकी तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटते ती पॉसिबिलिटी तुम्ही घेऊ शकता. तर मी या पद्धतीने चेन जे आहे ते सिलेक्ट करतो. ओके, लॉंगेस्ट चेन. आता हे काय झाले? सबस्टिट्यूएंट. हा पहिला सबस्टिट्यूएंट, दुसरा, तिसरा. आता त्याला नंबरिंग आपल्याला द्यायचं आहे. 2 सबस्टिट्यूएंट आपल्याला पाहायला मिळत आहे. ते हा रूलच काय आहे? नंबरिंग जे आहे तर नंबरिंग सेम, लोकंटला नंबरिंग सेम येत असेल तर काय करायचं अशा वेळेस? म्हणजे या साईडने नंबरिंग केलं तरी याला 3 नंबर येतो, या साईडने नंबरिंग केलं तरी याला 3 नंबर येतोय. म्हणजे सेम नंबरिंग येते. 1 2 3 इकडनं नंबरिंग केलं तरी 3 नंबर येतोय, इकडनं नंबरिंग केलं तरी याला कमीत कमी 3 नंबर येतोय. मग अशा वेळेस कोणतं नंबरिंग जे आहे कोणत्या साईडने करायचं? लेफ्टने करायचं की राईटने करायचं असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो अशा एक्झाम्पलमध्ये. का दोन्ही साईडने जर आहे नंबरिंग हे इकडनं पण केलं तरी या सबस्टिट्यूएंटला 3 नंबर येतो, इकडनं पण नंबरिंग केलं तरी त्या सबस्टिट्यूएंटला 3च नंबर येतो. मग नंबरिंग कोणत्या साईडने करायचं? लेफ्ट साईडने नंबरिंग करायचं की राईट साईडने नंबरिंग करायचं? तर त्याच्याकरिता हा रूल दिलेला आहे. That numbering is chosen which gives the smaller locant to the substituent having alphabetical priority. मग त्या ठिकाणी अल्फाबेटिकल प्रायोरिटी ही निवडायची आहे. म्हणजे अल्फाबेटिकली आता हा जो सबस्टिट्यूएंट आहे एकच कार्बन ॲटम आहे, त्याला मिथाईल म्हटलं जातं, आणि दुसरा जो आहे तो इथाईल त्याला म्हटलं जातं. मिथाईल सबस्टिट्यूएंट आणि इथाईल सबस्टिट्यूएंट. मग आता इथाईल आणि मिथाईलपैकी कोणत्याला आपल्याला कोणत्या साईडने नंबरिंग द्यायचं आहे? तर अल्फाबेटिकली प्रायोरिटी जी आहे ती त्या ठिकाणी आपण चूज करणार आहोत. आणि मग अल्फाबेटिकली मिथाईल घ्यायचा का इथाईल? म्हणजे मिथाईल पाहायला येईल का इथाईल पाहायला येणार आहे? तर 2 सबस्टिट्यूएंट तुम्हाला मी इथे सांगतो. हा पहिला सबस्टिट्यूएंट आहे CH3 मिथाईल, आणि दुसरा सबस्टिट्यूएंट कोणता असणार आहे? CH2 CH3 हा इथाईल. मग इथाईल पाहायला घ्यायचा का मिथाईल पाहायला घ्यायचा? मग त्याकरिता कोणती ऑर्डर तुम्ही विचारात घ्यायची? अल्फाबेटिकली. मग अल्फाबेटिकली मिथाईल पाहायला येईल का इथाईल पाहायला येईल? तर ऑटोमॅटिकली तुम्ही उत्तर सांगाल इथाईल हा पाहायला येणार आहे. आणि त्याच्यामुळे नंबरिंग आपण कोणत्या साईडने करणार आहोत? इथाईलला कमीत कमी नंबर आला पाहिजे, कारण इथाईल अल्फाबेटिकली फर्स्ट येतो. त्यामुळे आपण राईट हँड साईडने नंबरिंग करणार आहोत. मग राईट हँड साईडने नंबरिंग करत असताना नंबरिंग जे आहे ते या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. याला मिळणार आहे नंबरिंग. आपण जे आहे ते व्यवस्थित करूयात. तर कार्बनची संख्या आहे 3 आणि 3 6 कार्बन ॲटम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर नंबरिंग या पद्धतीने झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे नंबरिंग आपण कोणत्या साईडने केलेलं आहे? तर नंबरिंग आपण राईट हँड साईडने केले. 1 2 3 4 5 आणि 6 या पद्धतीने आपण नंबरिंग जे आहे त्याला केलेलं आहे. का बरं नंबरिंग आपण राईट हँड साईडने केलं? कारण इथाईल हा राईट हँड साईडला आलेला आहे, मिथाईल जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आलेला आहे. जर इथाईल इकडे लेफ्ट हँड साईडला असताना मिथाईल राईट हँड साईडला असतं तर आपण नंबरिंग कोणत्या साईडने केलं असतं? लेफ्ट हँड साईडने. कारण अल्फाबेटिकली इथाईल मग लेफ्ट हँड साईडला केलं असतं, तर आपण नंबरिंग हे परत रिव्हर्स केलं असतं. लेफ्ट हँड साईडने नंबरिंग करावं लागलं असतं 1 2 3. मग इथाईलला कमीत कमी नंबर आला असता. आता नॉमेनक्लेचर त्याचं करायचं. आता नॉमेनक्लेचर करत असताना पहिलं पॅरेंट अल्केन काउंट करून घ्यायचं. किती कार्बन ॲटम? 1 2 3 4 5 6.
6 कार्बन ॲटम आहे, 6 कार्बन ॲटम असलेला अल्केन प्रत्येकाला सांगता यायला पाहिजे. 6 कार्बन ॲटम असलेला अल्केन कोणतं होणार आहे? हेक्झेन होणार आहे. मग पहिलं पॅरेंट अल्केनचं नाव लिहून टाकायचं. पॅरेंट अल्केनचं नाव काय होणार आहे? हेक्झेन. पहिलं पॅरेंट अल्केन लिहून टाकलं. आता सबस्टिट्युएंट पाहिजे. सबस्टिट्युएंट 2 आहे. इथं 4 नंबरला मिथाइल ग्रुप आटायचे आणि 3 नंबरला इथाइल ग्रुप आटायचे. मग पहिला मिथाइल लिहायचा का इथाइल लिहायचा? तर पहिला उत्तर तुमचं अल्फाबेटिकली उत्तर आलं पाहिजे. अल्फाबेटिकली इथाइल फर्स्ट आहे, त्याच्यामुळे 3 इथाइल 4 मिथाइल. 3 इथाइल 4 मिथाइल हा या ठिकाणी 3 इथाइल 4 मिथाइल हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. 3 इथाइल 4 मिथाइल. 3 आणि नंबर आणि वर्डमध्ये डॅश करायचा. नंबर वर्ड आणि नंबरमध्ये परत डॅश आला पाहिजे, त्यालाच हायफन असं म्हटलं जातं. तर हायफन कुठे वापरायचं ते समजलं पाहिजे तुम्हाला. तर या पद्धतीने हे जे स्ट्रक्चरचं नाव जे आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल. 3 इथाइल 4 मिथाइल हेक्झेन हे या कंपाऊंडचं नाव आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर म्हणजे या रूलमध्ये काय आपल्याला समजलंय का, जर दोन्ही साईडने नंबरिंग सारखा असेल तर अल्फाबेटिकली सबस्टिट्युएंट जो असेल त्या साईडने नंबरिंग आपल्याला करायचं आहे. म्हणजे अल्फाबेटिकली ज्या सबस्टिट्युएंटला कमीत कमी नंबर येईल त्या साईडने आपल्याला नंबरिंग करायचं. इथे इथाइलला आणि मिथाइलला सारखाच नंबर येत होतो दोन्ही बाजूनी, तर आपण अल्फाबेटिकली काय केलं, इथाइलला कमीत कमी नंबर आला पाहिजे असं नंबरिंग त्या साईडने केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो रूल आहे, नेक्स्ट रूल आता आपण बघणार आहोत. इफ 2 or more identical substituent आर प्रेझेंट द प्रिफिक्स डाय, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त सारखे सबस्टिट्युएंट जर प्रेझेंट असतील, म्हणजे इथं या CH इथं पण हा जो ग्रुप आहे, उदाहरणार्थ आपण काय करूयात, या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी इथे हा जो पार्ट आहे तो आपण 2 तुम्हाला सारखे सबस्टिट्युएंट करून दाखवतो. 2 सारखे सबस्टिट्युएंट म्हणजे नेमकी काय असणार आहे. तर 2 सारखे सबस्टिट्युएंट आपण करूयात इथं. आता इथं CH2 आहे, त्या CH2चं मी काय करतो, CH3 मध्ये रूपांतर करून घेतो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. हा जो CH2 आहे त्या CH2 ऐवजी आपण काय करूयात, तिथं CH3 घेऊयात. कलर दुसरा घ्यायचा आपल्याला. त्या ठिकाणी आपण CH3 करणार आहोत. CH3 कलर ब्लॅक घेऊयात. CH3 म्हणजे आता तुम्हाला 2 सबस्टिट्युएंट इथे सारखे पाहायला भेटतील. इथं कोणत्याही साईडने नंबरिंग केलं तरी चालेल, कारण सबस्टिट्युएंट जो आहे तो सारखाच आहे त्या ठिकाणी. मग आता इथे हा जो सबस्टिट्युएंट आहे तो आपण परत त्याला व्हाईट कलर देऊयात, म्हणजे तुम्हाला ओके. आणि हा एक जो सबस्टिट्युएंट आहे मिथाइल, ओके. तर आता दोन्ही साईडने तुम्ही नंबरिंग करू शकता, कारण या एक्झाम्पलमध्ये हा मिथाइल सबस्टिट्युएंट 4 नंबरला अटॅच झालेला आहे इकडं, आणि हा मिथाइल 3 नंबरला. तुम्ही नंबरिंग लेफ्ट हँड साईडने दिली, राईट हँड साईडने दिली तरी चालेल अशा एक्झाम्पलमध्ये. तर 2 सबस्टिट्युएंट आहे मिथाइल, तर तिथे प्रिफिक्स जे आहे ते तुम्हाला डाय मिथाइल, मग तिथे डाय तुम्हाला यूज करावं लागणार आहे. डाय, ट्राय, टेट्रा. 3 असतील असे 3 मिथाइल ग्रुप असतील तर ट्राय यूज करायचे. 4 मिथाइल ग्रुप अटॅच असतील तर टेट्रा यूज करायचे. मिथाइल, इथ्राइल असे सारखे जर ग्रुप असतील, 2 किंवा 2पेक्षा जास्त सारखे ग्रुप असतील तर त्या ठिकाणी डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्सा, हेप्टा, ऑक्टा, नोना, टिका असं सबस्टिट्युएंट जे आहे ते वापरायचे आहे. इथं आता 2 मिथाइल ग्रुप आहे, त्याच्यामुळे तिथं आपण नंबरिंग जे आहे त्याचं नंबरिंग केलं असतं 3, 4 डाय मिथाइल हेक्सेन. त्याचं नंबरिंग त्याचं नाव झालं असतं 3, 4 डाय मिथाइल हेक्सेन. डाय का बरं, कारण 2 तिथे मिथाइल आहे, आणि 3, 4 का बरं, तर 3 नंबरला आणि 4 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, त्याच्यामुळे तिथं नंबरिंग केलं असतं 3, 4 डाय मिथाइल हेक्सेन. सो इफ 2 or more identical substituent are present, the prefix डाय, ट्राय, टेट्रा इथं आपल्याला काय यूज करायचं आहे, तर प्रिफिक्सेस वापरायचे. त्या ठिकाणी आपल्याला डाय, ट्राय, टेट्रा अँड सो ऑन आर यूज्ड बिफोर द नेम ऑफ द सबस्टिट्युएंट टू इंडिकेट हाऊ मेनी आयडेंटिकल, किती सारखे तिथं आयडेंटिकल सबस्टिट्युएंट आहे. द लोकल आयडेंटिकल सबस्टिट्युएंट आर लिस्टेड टुगेदर सेपरेटेड बाय द कॉमा.
आणि जे लोखंड असणार आहे ते कॉमाने आपल्याला सेपरेट करायचे. तुम्हाला सांगितलं नंबर आल्यानंतर नंबर आले तर तिथं आपल्याला कॉमा वापरायचा आहे. देअर मस्ट बी ॲज मेनी नंबर्स इन द नेम ॲज अ सबस्टिट्युएंट. अ डिजिट जे डिजिट असणार आहे अ डिजिट अँड अल्फाबेट्स इज सेपरेटेड बाय द हायफन. डिजिट आणि नंबर जे असणार आहे ते कशाने सेपरेट केले जातात हे याआधी तुम्हाला सांगितलं आहे. हायफनने ते मेन्शन केले जातात आणि नंबर असतील तर त्यासाठी कॉमा आपल्याला वापरायचा आहे. द प्रिफिक्स डाय ट्राय टेट्रा सेकंडरी टर्शरी आर इग्नोर्ड इन अल्फाबेटिकल सबस्टिट्युएंट. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे का जे सबस्टिट्युएंट आहे मिथाईलचा एम यूज करायचा, इथाईलचा ई यूज करायचा अल्फाबेटिकल ऑर्डर वापरताना. परंतु तिथं डाय इथाईल, ट्राय इथाईल, टेट्रा इथाईल तर ते डायचा डी वापरायचा नाही, ट्रायचा टी, टेट्रा सेकंडरीचा एस, टर्शरीचा टी वापरायचा नाही, ते सोडून द्यायचे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. सबस्टिट्युएंट त्याला मानायचं नाही. तर सबस्टिट्युएंट अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये इथाईल मिथाईल त्यांचा सबस्टिट्युएंट घेणं गरजेचं आहे. सबस्टिट्युएंट अँड पॅरेंट हायड्रोकार्बन names are joined into one word, not isopropyls come before methyl. म्हणजे सबस्टिट्युएंट जे आहे ते कंटिन्युअस तुम्हाला पॅरेंट हायड्रोकार्बनच्या नावासोबत जॉईन करून घ्यायचे आहे, सेपरेट त्या ठिकाणी लिहायचे नाही. तर हा सर्व पार्ट होता. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.